देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊन शुक्रवारी 1 वर्ष पूर्ण झालं आहे। फडणवीस सरकारच्या याच वर्षपूर्तीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली। हे 1 वर्ष सरकारच्या खोट्या आश्वासनांचं वर्ष आहे, भ्रष्टाचारांचं वर्ष आहे। यामुळे महाराष्ट्राची अवस्था खराब झाली असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत। हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीस सरकारवर हल्ला करत अनेक आरोप केले। फडणवीस यांच्या या 1 वर्षाच्या कारभारात महाराष्ट्रानं फक्त बलात्कार, मारहाण, खून आणि भ्रष्टाचारच पाहिला। या सरकारनं महाराष्ट्राच्या जनतेला काहीही दिलं नाही। जेव्हा हे सत्तेत आले तेव्हा लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं, शेतकऱ्यांचं कर्जमाफीचं आणि कर्मचाऱ्यांची भरती करण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र आता महायुती सरकार हे सर्व विसरलं आहे। या सरकारनं राज्याला कोयता गँग, खोके, आका, वाळू माफिया आणि ड्रग माफिया दिले असल्याचे त्यांनी आरोप केले। एका वर्षामध्ये काय यांनी दिलं तर यांनी जे शब्द दिले, नवीन वॉकॅब्युलरी जी दिली, त्या शब्दांमध्ये आका नावाचा एक शब्द हा महाराष्ट्राला त्यांनी बहाल केला आहे, खोक्या नावाचा एक शब्द बहाल केला आहे, कोयता गँग, रेती गँग यासारखी शब्दावली या देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला बहाल केलेली आहे। सोबतच पुण्याला झालेल्या बलात्कारात गृहराज्यमंत्री म्हणतात की ती पीडित महिला जी आहे ती जर ओरडली असती, किंचाळली असती तर बलात्कार झाला नसता। केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या परिवारातील मुलीला छेडछाड पोलिसांच्या समोर होते, कारवाई होत नाही, म्हणून सदर मंत्र्यांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धरणे द्यावे लागतात। एवढंच नाही तर गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावावर बार चालतो, तिथे बारबाला पकडल्या जातात। हे देखील महाराष्ट्राला बघावं लागलं। विधानसभेच्या सभागृहाच्या आत चर्चा जी आहे ती चर्चा होऊ न देता त्या ठिकाणी पत्त्याचे डाव आणि रमी खेळला जाते आहे, हे देखील या महाराष्ट्राला दुर्दैवाने बघायला मिळालं। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही राज्यातील शेतकरी आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करत सरकारवर टीका केली। सरकारनं शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं अद्याप पूर्ण केलेली नाहीत। या राज्यात शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय गंभीर आहे आणि यासाठी देवेंद्र फडणवीस सरकार जबाबदार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले। इथे कोण सुरक्षित आहे इथून सुरुवात होते। शेतकरी नाही, बेरोजगार नाही, कंत्राटदार नाही, मुलं नाही, आपली महिला नाहीत, आमच्या छोट्या छोट्या बालिका सुरक्षित नाही आणि महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराने तर कळस घातला आहे। खुलेआम जमिनीची लूट चालली आहे। मंत्री, संत्री, चेले, चपाटे महाराष्ट्रातल्या जमिनी लुटून खात आहे। लुटून कवडी मोलदारांनी, दमडी मोलदारांनी लुटल्या जात आहेत आणि सगळ्यांचा यामध्ये सहभाग आहे। अदानीसारख्या मोठ्या माणसाला तर मुंबई दिलीच। माझ्याकडे मी अधिकृतरित्या सांगतोय, ज्या जमिनीचं मार्केट व्हॅल्यू जर काढलंय अदानींना दिलेल्या तर 10 लाख कोटीचं होईल, 10 लाख कोटीचं उद्या जर मार्केट व्हॅल्यू जर काढला तर। आणि मंत्री तर घेतच आहेत। पुण्यातल्या जमिनी प्राईम लँड सगळे काढलेत, इथल्या सुद्धा जमिनी, संस्थांच्या जमिनी नागपुरातल्या त्या सुद्धा जमिनीची विल्हेवाट लावण्याचं काम संस्थांच्या, चॅरिटेबल संस्थांच्या जमिनी सत्ताधारी लोक त्याच्यावर हात मारत आहेत।